नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। मित्रांनो, अयोध्यामध्ये सरयू नदीच्या तटावरती असे काही पाहायला मिळाले की तेथील लोक सर्व आश्चर्यचकित झाले। असे काही झाले की लोकांच्या म्हणण्यानुसार ही घटना काही दिवसापूर्वी घडलेली आहे, जेव्हा की सरयू नदीच्या तटावरती 15 ते 16 वर्षाची मुलीला धावताना पाहिले होते। खरं मित्रांनो, तुम्ही खरंच ऐकले आहे। सरयू नदीच्या तटावरती पाण्याच्या वरती एक मुलगी चालताना दिसली। ज्यांनी कुणीही या गोष्टीला पाहिले त्या प्रत्येकाने व्यक्तीने मानले की जेव्हा दगड पाण्यावर तैरू शकते, पण मनुष्याची काय मजाल काय आहे। ही पूर्ण घटना आपल्याला पण ऐकून खूपच अजीब वाटत असेल, पण ही घटना बिलकुलही सत्य आहे। म्हणते की यदि एक बार किसी पर भगवान ने श्री राम पर विश्वास कर लिया आणि त्यांचे भक्त हनुमान की कृपा असेल तर मग त्याला या भवसागराचे पार करण्याची शक्ती प्राप्त होते। आणि असेच काही झाले भगवान श्रीरामचे एक परम भक्तासोबत। तर मग आपण पाहू की काय आहे खरी घटना। पण व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी तुम्ही सर्व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहून नक्की कमेंट करा, कारण की आपल्यावरती प्रभू श्रीरामाची आणि त्याच्या भक्ताची हनुमानाची कृपा राहील किंवा आशीर्वाद बनलेला राहील। तर मित्रांनो, आता मी बोलणार आहोत अयोध्येची नगरी श्रीराम। अयोध्यामधील सरयू नदीवर एक जो नागा साधू राहत होते, ते भगवान श्रीरामाचे सोबतच भगवान हनुमंताचे पण भक्त होते। आपल्या सरळ स्वभावाच्या कारणाने अत्यंत लोकप्रिय होते आणि दिवस-रात्र ते जय श्रीराम असा जप करत होते। मित्रांनो, अयोध्यापासून काही दूरवर एका गावातील रीना नावाची मुलगी त्या साधूसाठी जेवण घेऊन जात होती। सर्वात पहिले तर नागा बाबाला जेवण करायला लावत होती आणि त्यानंतर बाकीच्या साधूंना जेवण करायला लावत होती। एक दिवस जेव्हा रीना जेवण आणायला लेट झाली, तेव्हा बाबांनी रीनाला वेळाने आल्याचे कारण विचारले। तर रीनाने सांगितले की बाबा, आज नदीवर मला नाव भेटायला वेळ झाला। तेव्हा बाबा बोलले की मुली, भगवानाच्या नावाने जर लोक भवसागराला पार करतात, तू तर नदी पार करू शकली नाही। बाबाने या गोष्टीचा मुलीवर गहरा प्रभाव पडला। दुसऱ्या दिवशी ती सकाळी बाबाच्या दरवाजाजवळ आली, जेवण घेऊन पोचली। बाबाला विचारले, रीना आज तर खूप लवकर आली, इतक्या लवकर कशी आली? रीना म्हणाली, बाबा, तुम्हीच तर मला म्हटले होते की भगवंता नावाचा सुझाव सांगितला, आज त्याचंच नाव घेऊन मी नदीला पार करू शकली आणि आता मला नावाचा सहारा घेऊन येण्याची जरूरत नाही। त्या साधूने भगवंत नावाचा उपदेश तर दिला होता, परंतु त्याला स्वतःच्या ज्याच्या इतका मोठा प्रभावाचा ज्ञान नव्हते। त्यांना वाटले की रीना यांना ही गोष्टी मजाकमध्ये म्हणत असेल। पण जेव्हा बाबाला त्या नदीच्या किनाऱ्यावर पोचले, तेव्हा चमत्कार पाहून त्यांचे डोळे फटीची फटी राहिली। ते आश्चर्यचकित राहिले। रीना भगवंताच्या नावाचा सहारा घेऊन राम नामाचा नाम सहजपणे नदीला पार केली। बाबाने रीनाला प्रणाम केले आणि म्हटले की हे देवी, आजपासून तूच माझी गुरु आहे। तू जीवनभर भगवंताचे नाव घेऊन उपदेश भर। तुला पण मी त्या भगवंताला आपले करू तू दाखविले। निष्पाप हृदय, खऱ्या मनाने तू भगवंताला पुकारले। तू जो काय चमत्कार दाखविला, हे पाहून हजारो लाखो वर्षापर्यंत या गोष्टीची चर्चा होईल। अगर कोणतेही व्यक्ती खऱ्या हृदयाने, निष्पाप भावाने, खऱ्या मनाने भगवानाला पुकारतात, त्यांना सहाऱ्यासाठी उपस्थित राहावेच लागते। आज तू या गोष्टीचा खरे करून दाखविले। मित्रांनो, आजची जाणीवपूर्वक ही घटना आहे आणि तुम्ही जर खऱ्या मनाने भगवंताला पुकारले तर ते तुमच्या मदतीला जरूर देईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।